पारंपरिक मांजा बनवण्याची लगबग, संक्रांत उत्सवाची जोरदार तयारी। देशभरामध्ये गुजरात राज्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात पतंग उत्सवामध्ये दुसरा क्रमांक लागतो। आगामी मकर संक्रांतीचे 3 दिवस संपूर्ण येवलेकर सुट्ट्या घेऊन पतंग उत्सवाचा आनंद घेत असतात। हा पतंग उत्सव साजरा करण्यासाठी पतंगाबरोबरच महत्त्वाची भूमिका म्हणजे मांज्याची असते। पूर्वी पार येवल्यामध्ये मांजा सुतवण्याचे काम केलं जायचं, मात्र नायलॉन मांजा आल्यापासून मांजा सुतवण्याची पद्धत हद्दपार झाली होती। मात्र नायलॉन मांजाच्या दुष्परिणामामुळे येवला शहरातील सुजन नागरिक पुन्हा पारंपरिक मांजा तयार करण्याच्या पद्धतीकडे वळला असून यावेळी थिएटर रोड परिसरामध्ये पारंपरिक मांजा सुतवण्याची लगबग सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आसारी बनवण्याचे काम देखील चालू झालं आहे। पतंगाची दुकाने सजली असून यावेळी वेगवेगळे प्रकारचे पतंग पाहावयास मिळत आहे। त्यामुळे संक्रांत उत्सवाची जोरदार तयारी चालू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपलं येवला शहर हे नाशिक जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात भारतात पतंग उत्सवात एक नंबर होतं। जसं रंगपंचमीला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे येवल्याचं, तसंच हे तसं संक्रांतीचं महत्त्व म्हणजे पतंग उत्सव। आणि या पतंग उत्सवात 3 दिवस हा चालतो। भोगीपासून भोगी, संक्रांत आणि कर या 3 दिवसात हा कार्यक्रम चालतो। या उत्सवात या कार्यक्रमात मोठमोठे पतंग छोट्या पतंगापासून मोठमोठे पतंग उडवले जातात। आणि त्या पतंगासाठी जो मांजा बनवला जातो तो सुरुवातीला दुग्धीचा मांजा राहायचा, त्याला बराच वेळ लागायचा। त्याच्यानंतर तो काचेचा मांजा तयार करताना खूप वेळ लागत होता। त्याच्यानंतर तो चायनीज मांजा आल्यामुळे, नायलॉनचा मांजा आल्यामुळे त्याच्यावर फार संकट आलं। त्या संकटावर शासनाने निर्बंध आणून सर्वांची सुटका केली आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे या येवले शहरात मांजा सुटला जातो। तो मांजा म्हणजे आसरीवर मशीनचा वापर करून तो मांजा पटकन सुटला जातो आणि त्या मांजाचा वापर मोठ्या ठिकाणी केला जातो। आणि आपल्याला या कार्यक्रमात दाखवण्यात आलेलं आहे की तो कसा सुटला जातो आणि त्याचा वापर कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यासाठी आपणास ही प्रोत्साहन दिलं जाईल, पण नायलॉनचा मांजा कोणी वापरू नये असं सर्वांच्या वतीने विनंती करतो। संक्रांतीची परंपरा आहे, फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। तरी आमच्याकडे नायलॉन मांजाचा जास्त खप असल्यामुळे तो त्वरित बंद करावा। त्याच्यामुळं पशुपक्षी व चाललेल्या माणसाची सुद्धा हानी होती आहे, त्याच्यापासून त्रास होतो आहे। तरी आमचे हे बापू शिंदे यांचं येवला थिएटर रोडवर पतंगाचा स्टॉल आहे, तरी आम्ही मांजा सुतून विकतो आहे। तरी सर्वांनी हा मांजा घ्यावा, नायलॉन वापरू नये। कायदेशीर कारवाई तुमच्यावर केल्या जाईल कोणाकडे मांजा सापडल्यास।